नुकताच बिहार निवडणुकीचा निकाल लागला मित्रांनो. पहिल्या क्रमांकाची मतं घेणारी पार्टी तिला 1,15,00,000 मतं मिळालेली आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या पार्टीला 1,00,00,000 मतं मिळालेली आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या मतं घेणाऱ्या पार्टीला 96,00,000 मतं मिळालेली आहेत. चौथ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या पक्षाला 43,00,000 मतं मिळालेली आहेत. आणि पाचव्या क्रमांकाची मतं घेणारी जो पक्ष आहे त्याला अंदाजे 25,00,000च्या आसपास मतं मिळालेली आहेत. आता आपल्याला कसं वाटेल की 1,15,00,000, 1,96,00,000, त्यानंतर 96,00,000, त्यानंतर 43,00,000 आणि त्यानंतर 25,00,000. तर सीट्स पण तशाच मिळाल्या असतील, बरोबर आहे. तर पहिल्या क्रमांकाची जो पक्ष आहे ज्याला 1,15,00,000 मतं मिळालेली आहेत त्या पक्षाला मिळालेल्या आहेत 25 जागा. दुसऱ्या क्रमांकाचा जो पक्ष आहे ज्याला 1,00,00,000 मतं मिळालेली आहेत त्याला मिळालेल्या जागा आहेत 89. तिसऱ्या क्रमांकाचा जो पक्ष आहे ज्याला 96,00,000 मतं मिळालेली आहेत त्या पक्षाला मिळालेल्या आहेत 85 जागा. चौथ्या क्रमांकाचा जो पक्ष आहे ज्याला 43,00,000 मतं मिळालेले आहेत त्याला मिळाल्यात अवघ्या 6 जागा. आणि पाचव्या क्रमांकाचा जो पक्ष आहे ज्याला 24,00,000 मतं मिळालेले आहेत त्याला मिळालेल्या आहेत 19 जागा. आता आपण क्रमवारी बघू. लालू प्रसाद यादवांचा पक्ष RJD ज्याला 1,15,00,000 मतं मिळाली त्याला अवघ्या 25 जागा मिळालेल्या आहेत. त्याच्या खालोखाल 15,00,000 मतं कमी मिळालेल्या भाजपला 1,00,00,000 मतं मिळालेली आहेत आणि जागा मिळालेल्या आहेत 89. आणि पहिल्या क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये जवळजवळ 20,00,000 मतांचा फरक आहे, 20,00,000 मतांचं अंतर आहे. पहिल्या क्रमांकाच्या पक्षाला 1,15,00,000 मतं, जागा 25. तिसऱ्या क्रमांकावरती JDU मतं 96,00,000 आणि जागा 85. त्यानंतर येऊ चौथ्या नंबरचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष ज्याला 43,00,000 मतं मिळालेली आहेत आणि जागा मिळालेल्या आहेत अवघ्या 6. आणि त्यापेक्षा अर्धी मतं मिळवून 3 पट जागा रामविलास पासवान यांच्या पक्षाने मिळवलेल्या आहेत. 24,00,000 मतं, जागा मिळालेल्या आहेत 19. 3 पटपेक्षा जास्त मतं. परंतु याला आपण वोट चोरी म्हणू शकत नाही. हा मोदीजींनी खेळलेला मास्टर स्ट्रोक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.